नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये लिपिक, ड्रायव्हर, शिपाई या पदांसाठी जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्राची गरज पडणार आहे. तर हे चारित्र्य प्रमाणपत्र कोणाकडून घ्यायचं आहे आणि किती घ्यायचे? तर हे चारित्र्य प्रमाणपत्र 2 व्यक्तींकडून तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमच्या गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक किंवा शाळेचे मुख्याध्यापक किंवा इतर प्रतिष्ठित व्यक्ती यापैकी तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडून हे प्रमाणपत्र भरून घ्यायचं आहे. हे प्रमाणपत्र कशा प्रकारे भरायचं आहे? तर इथे तुमचं नाव टाकायचं आहे, म्हणजे अर्जदाराचं नाव. इथे गावाचं नाव टाकायचं आहे. इथे गावाचं नाव, इथे तालुका, इथे जिल्हा, आणि ज्यांच्याकडून तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र बनवून घेताय ती व्यक्ती तुम्हाला किती वर्षापासून ओळखते ते इथे वर्ष टाकायचे आहेत. उदाहरणार्थ 10 वर्षापासून ओळखते. आणि त्या व्यक्तीचं इथं ज्यांच्याकडून तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र बनवून घेताय त्या व्यक्तीची इथे सही आणि त्यांचा शिक्का. उदाहरणार्थ पोलीस पाटील असेल तर त्यांचा पोलीस पाटील पदाचा शिक्का, इथे नाव आणि त्यांचा व्यवसाय. तर व्यवसाय काय येणार आहे? तर ते पोलीस पाटील पदावरती असेल तर इथे व्यवसाय पोलीस पाटील असे येणार आहे किंवा सरपंच असे येणार आहे. तुम्ही ज्यांच्याकडून हे प्रमाणपत्र घेताय त्यांचा इथे व्यवसाय टाकायचा आहे आणि त्यांचा संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ते तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र ते स्वतः भरून देतील किंवा तुम्ही स्वतः भरून घ्यायचे आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माहिती भरताना योग्यरित्या माहिती भरायची आहे, काही चुका करायच्या नाही. कारण हे प्रमाणपत्र एकदम महत्त्वाचं आहे. कारण ऑनलाईन फॉर्म भरताना सुद्धा ज्या व्यक्तीकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेणार आहेत त्या व्यक्तींची इथं जेवढी माहिती भरलेली आहे तेवढी माहिती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना भरायची आहे. त्याच्यामुळे ही माहिती एकदम बरोबर भरून घ्यायची आहे आणि इथे दिनांक आणि इथे ठिकाण टाकून घ्यायचं आहे. असे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला 2 व्यक्तींकडून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा लक्ष द्या. इथे अर्जदाराचं नाव, इथे गावाचं नाव, इथे तालुका, इथे जिल्हा आणि ती व्यक्ती तुम्हाला किती वर्षापासून ओळखते इथे वर्ष टाकून घ्यायचे आहेत. इथे दिनांक, इथे ठिकाण आणि त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे. सही, शिक्का, नाव, त्यांचा व्यवसाय, उदाहरणार्थ पोलीस पाटील, सरपंच, त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर. अशा प्रकारे तुम्ही हे चारित्र्य प्रमाणपत्र भरून घ्यायचं आहे. आणि लिपिक असेल, शिपाई असेल, ड्रायव्हर असेल या पदासाठी हे चारित्र्य प्रमाणपत्र जोपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे. आणि ऑनलाईन माहिती भरताना याच्यावरती जी माहिती भरलेली आहे तीच माहिती तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये जशीच्या तशी एकदम बरोबर भरायची आहे. या चारित्र्य प्रमाणपत्राची PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंट मारू शकता. लक्षात ठेवा, 2 प्रिंट मारून घ्यायचे आहेत. तुम्हाला 2 व्यक्तींकडून 2 प्रमाणपत्र बनवून घ्यायचे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला टिक करून ठेवा.
म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.